साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। शिवस्मारक तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे बुधवारी 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृहात कैलासवासी अनंतराव कुलकर्णी जिल्हास्तरीय स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। स्पर्धेचे हे 25वे वर्ष आहे। शालेय आणि महाविद्यालयीन गटातून ही स्पर्धा होणार आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे गट असतील, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकच गट असणार आहे। 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभू श्रीराम एक प्रेरणा, महाराष्ट्रातील थोर संत, माझी आई, मी शेतकरी बोलतोय हे विषय असणार आहेत। 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्राचे आदर्श, प्रभू श्रीराम, शिवचरित्र एक संस्कार, सुसंवादाचे कुटुंबातील महत्त्व, माझ्या स्वप्नातील भारत हे विषय असणार आहेत। तर महाविद्यालयीन गटासाठी अयोध्या जागतिक तीर्थ, राष्ट्राची प्रेरक शक्ती, शिवराय, मतदान, राष्ट्रभक्तीचे साधन, पर्यावरण आणि शाश्वत विकास हे विषय असतील। स्पर्धा मराठी आणि हिंदी भाषेत होणार असून प्रत्येक स्पर्धकास 8 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे। प्रत्येक गटातून प्रथम 3 बक्षीस देण्यात येणार असून अनुक्रमे 3000, 2000 आणि 1000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे। प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत 8 जानेवारी असणार आहे। या निःशुल्क जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अधिकाधिक शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा। तसेच अधिक माहितीसाठी 98 22 49 83 73 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे। या पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे, सचिव गंगाधर गौसाने, खजिनदार आणि स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी, शिवस्मारकचे संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लीनाथ वटकर आदी उपस्थित होते। तर आता यंदा आपण कैलासवासी अनंतराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, जे या मंडळाच्या आधारस्तंभ माझे अध्यक्ष होते, यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणून आपण या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। हे 25वे वर्ष आहे आणि या चांगल्या सह्य प्रतिसाद शालेय महाविद्यालयीन असे आपण हे जे स्पर्धा घेतो, यामध्ये आतापर्यंत 965 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। मुलांमध्ये एक प्रकारचं व्यासपीठावर उभं राहण्याचं डेअरिंग यावं, बोलण्याचे थोडीसे सराव व्हावे, विषय मांडणी कशी करावी याचं थोडक्यात एक अभ्यास होईल, असे अनेक विषय, म्हणजे मुलं स्वयंस्फूर्तीनं कुठेही बोलायला उभे राहू शकतील, असं त्यांचा एक विकास व्हावा अशा उद्देशाने या स्पर्धांचं आपण आयोजन करतो। तसं शिवस्मारकच्या वतीनं अनेक स्पर्धा घेतल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे। दरवर्षी महिन्याला या ठिकाणी आमची एखादी पत्रकार परिषद होते वेगवेगळ्या विषयांसाठी, खास करून किल्ले स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, भजन स्पर्धा, देशभक्तीपर गीत स्पर्धा, आता हे व्याख्यानमाला हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्तानं, त्याचबरोबर आता हे वक्तृत्व स्पर्धा, असे अनेक उपक्रम, महिन्याला सरासरी एक उपक्रम आम्ही घेत असतो।